आजचा दिवस प्रजासत्ताक दिन मात्र आजच्या दिवशी पूर्णपणे सत्ता आपल्या हातात आली होती. 1949 रोजी पूर्णपणे सत्ता भारताच्या हातात आली होती आणि संविधान लिहिलं गेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महामानव आणि बघायला गेलं तर हा संविधान जगभरात मानला डे आहे. आपल्यासाठी मात्र गौरवाचा दिवस आहे. अ, गोलंदाज गौरव आणि ओपनिंग जोडी अमित गावड आणि त्याच्या जोडीला ऋषी. खूप साऱ्या आठवणी आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये. त्याप्रमाणे एक एक ओव्हर पॉवर प्ले, 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर असलेले लक्षात घ्या. एक ओव्हर. गोलंदाज गौरव तयार. अगदी मात्र ज्याप्रमाणे आपण बघू शकतात की काय कमालीची स्पर्धा आहे आणि त्यामुळे मी म्हणेल डीजे मास्टरला गाणं कोकिळा लता दीदी मंगेशकर यांचं गाणं नक्की वाजलं पाहिजे. ए मेरे वतन के लोगो. जेव्हा तिने हे गाणं म्हटलं, अक्षरशः ज्यांनी हे गाणं ऐकलं म्हणजे पूर्ण भारताने हे गाणं ऐकलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आजही पाणी येतं असं हे गाणं आपण बघू शकतात, ऐकू शकतात. प्रत्येक भागामध्ये आजच्या दिवशी आपल्याला हे गाणं ऐकायला भेटेल. ए मेरे वतन के लोगो. कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पे मरने वाला हर वीर था भारतवासी. अगदी बघायला गेलं तर हे रक्त सांडले जे जमिनीवर ते हिंदुत्व आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनीच हिंदुस्थान निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्यासाठी बरेचसे स्वातंत्र्यवीर वीरगतीला प्राप्त झाले. त्या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून नमन. जाऊया मॅचकडे. सेमीफायनलची मॅच. अगदी मात्र क्रिकेटचा खेळ सांगितला म्हणजे सगळ्यांचा आवडीचा खेळ. कोणाच्या घरी मुलगा जन्माला किंवा मुलगी जन्माला पहिलं नाव घेतलं जातं की आमचा मुलगा क्रिकेटर होणार किंवा आमची मुलगी क्रिकेटर होणार. इतका वेळ लावणारा एक खेळ आहे. व्हेरी फर्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. रिस्क उचलली जाते. हो, डायरेक्ट हिट असतं, परतावं लागलं असतं. मयूर आपल्याला पाहायला मिळते किपरच्या भूमिकेत आणि मयूरला माहिती आहे की भली ओव्हरथ्रोमध्ये एक धाव गेले हरकत नाही आहे, परंतु जर इकडे ऋषीचा विकेट आला असता तर भरपूर धावा वाचल्या असता. कारण की एका चांगल्या विकेटसाठी एक धाव सॅक्रिफाईस करणं काही हरकत नाही आहे. आणि पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर, चांगल्या लाईन आणि लेंथवर आणि वळण घेणारा पाहायला मिळाला यावेळेस गौरवचा. अगदी आपण बघू शकतात की क्रिकेटवर देखील भरपूर सिनेमे बघितलेले आहेत. त्यामध्ये एक सिनेमा 2001 साली आला होता लगान. अगदी मात्र सुपरहिट मूवी आणि ऑस्करला जाणारी मूवी आपल्याला पाहायला मिळाली. आमिर खान लीडिंग रोलमध्ये पाहायला मिळाला. आणि कालची जी स्पर्धा झाली त्यामध्ये त्या पिक्चरचा बॅनर यावेळेस फटका फसलाय. मयूर यस नो यस. विकेट एट डीजे. हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो। तर यस, सबसे आगे होगे हिंदुस्थानी. आणि त्यामध्ये आपण बघितलं T20 वर्ल्ड कप जिंकला टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. सूर्यकुमार यादवचा कॅच हा विसरला जाणार नाही. अगदी बघायला गेलं तर 1983 जो कॅच पकडला होता कपिल देव निकुंजने V1 रिचर्डचा, तो कॅच नाही पकडला होता, वर्ल्ड कप पकडला होता. 2007 इंडिया वर्सेस पाकिस्तान T20 वर्ल्ड कप एस रिशांतने जो कॅच घेतला होता इंजमा मिसबा उलगचा, तो कॅच नाही पकडला होता, तो वर्ल्ड कप पकडला होता. आणि त्यानंतर
आपण बघू शकतात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा जो कॅच पकडलाय तो कॅच नाही पकडलाय, ट्रॉफी पकडला आणि यावेळेस फटका फसलाय का? ओहो, प्रयत्न अगदी चांगला होता. प्रयत्नाला 100% दिले जातील, परंतु 4 धाव मिळतील. कारण की मैदान असं आहे की ज्या ठिकाणी तो फिल्डर उभा आहे तिथून वर चढून कॅच करणं अवघड आहे. 4 धावाने मात्र सुरुवात झालेली आहे या फलंदाजाची. फलंदाजाचं नाव आहे साहिल. धावा झाल्यात त्या म्हणजेच 5 चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 बॉलची ओव्हर यावेळेस पाहायला मिळते. सेमीफायनल फर्स्ट आहे. जणू काही आपण बघू शकतात फिल्डिंग टीम न्यूझीलंड टीमची आठवण करून देताना अशी जर्सी आहे त्यांची त्या कलरची, ब्लॅक अँड स्विच हिट. ये उल्टा खेल दिया बल्लेबाज ने और गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन पार. 6 रनों के लिए. डीजे मास्टर, आजचा दिवस आणि क्रिकेटचा आनंद. एक सलाम त्या शूरवीरांना ज्यांनी मात्र स्वातंत्र्यामध्ये लढा दिला. एक सलाम त्या विद्वानांना ज्यांनी या देशाला घडवलं. खऱ्या अर्थाने मात्र आपण बघू शकतात खूप सारी शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. 76वं वर्ष रिपब्लिक डे. चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहेत. साहिल नाव अगदी शांत दिसतंय परंतु फटके अगदी आवाज करणारे आहेत. स्विच हिट पुन्हा एकदा फटका फसलाय का? यावेळेस 6 धावा. षटकार. सूर्यदेवाची कृपा देखील झाली. क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नाही आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 स्कोर कार्डवर, 17 स्कोर कार्डवर पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे. प्रयत्नाची परीकाष्ठा करावी लागेल. इथे मोरल डाऊन होऊन चालणार नाहीये. एकच ओव्हर झाले. एका ओव्हरमध्ये कोणी जिंकत नाही आणि एका ओव्हरमध्ये कोणी हरत नाही. स्मिथ आलेला आहे. स्मिथ नाव घेतलं आपल्याला. 2-3 प्लेयर इंटरनॅशनल आठवले असतील. ग्रँड स्मिथ जो आपण बघू शकतात साऊथ आफ्रिकेचा सर्वात यंगेस्ट कॅप्टन पाहायला मिळाला. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीवन स्मिथ आपण बघू शकतात. हा देखील मात्र ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे स्मिथ. त्यानंतर असं काही वेळा काही टीमचा लक नसतो आणि मी तुम्हाला नक्की सांगेल की आरसीबीत खेळणारा एक खेळाडू ज्याने वर्ल्डमधल्या बऱ्याचशा स्पर्धा खेळल्या आणि त्या सर्व स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन झाला. हर वेळेस त्याने स्पर्धा जिंकली, परंतु एकमेव स्पर्धा तो IPLची आरसीबीतून खेळताना नाही जिंकला. तो होता मिचेल स्टार्क. असा दुर्भाग्य असतो एखाद्या टीमचं की तो नाही जिंकत. थँक्यू डीजे. विकेट आला आणि अमिषा मॅडम थोडे नाराज दिसत आहेत कारण की बाबाचा विकेट आलाय आणि त्यांनी यावेळेस मानेने इशारा केला की चुकीचं घडलंय. आणि नक्कीच मी विचारेल अमिषा मॅडमला की तुमची फेवरेट टीम IPL मध्ये कोण आहे? येस मॅडमने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला सपोर्ट केलेला आहे. ही विराट कोहलीची फॅन फॉलोईंग आहे ना ती संपणार नाही आहे. आणि सर्वात जास्त फॅन फॉलोईंग कोणाची असेल IPL मध्ये तर ती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचीच आहे. सर्वात जास्त मोठे समर्थक आहेत. ते बोलतात ना जो कधी जिंकत नाही त्याला खूप मोठा सपोर्ट भेटतो आणि तेच आहे. सगळे वाट बघतायत की IPLची ट्रॉफी कधी उचलली जाईल का, RCB कधी जिंकेल का.
प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नाचं उत्तर कोणत्या वर्षी भेटेल काही सांगता येत नाही. काय फटका खेळलाय स्टँड डिस्पॅच. फलंदाजाचं नाव आहे जिग्नेश. त्या आरसीबीच्या फॅन आहेत त्यामुळे मुलं देखील तिकडेच गेलेले आहेत आणि त्यामुळे मोठी फॅन फॉलोइंग आहे. या साहेबांचं स्वागत आहे अगदी मात्र मंचावर येत असताना. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय स्मिथ आणि पहिल्या चेंडूवर मोठा विकेट आणि पुढच्या चेंडूवर मोठा फटका असा हा खेळ पाहायला मिळतोय. ओहो यावेळेस इकडे 6 ऑन द लाईन ऑन द रोप टच केलाय षटकार डीजे. अगदी बघायला गेलं तर साई पालखीतून डायरेक्ट मात्र मैदानावर. साईबाबाची ही कृपा आहे. एखाद्याची आतापर्यंत तरी मी पाय दुखताना हात दुखताना पाठ दुखताना डोकं दुखताना काही ऐकलेलं नाही आहे आणि ही कमालीची गोष्ट आहे. नांदगावकराचा नाद करायचा नाही. क्रिकेटचा खेळ अगदी मात्र आवडीने खेळला जातोय. 6 आणि 6 आणि फलंदाजी जिग्नेशची पहा अगदी मात्र संयमी खेळ यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस आपण बघू शकतात एक धाव असेल आणि एक धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय 31-31 आणि मी सांगत होतो की काल जी मॅच झाली या भागातली बोईसर शहरातली पालघर जिल्ह्यातील अंडरम बॉक्स क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा तब्बल 1 लाखाचं पारितोषिक होतं DNCCच्या मैदानावर. तिथे तो बॅनर दाखवला होता लगान फिल्मचा आणि तिथे देखील एका प्लेयरला प्रश्न विचारला त्यावर मी येतोय. सध्या हा चेंडू होऊ जाऊ द्या अपील केलेली आहे. उत्साह में ज्यादा विश्वास में कम डॉट बॉल 2 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि धावा झाल्यात. त्या म्हणजेच स्कोरबोर्ड 31-31 डीजे. वैभव आणि DNCC मैदानावर आहे. खास करून मॅडमला आवडेल की एका प्लेयरला प्रश्न विचारला तुला आयुष्यात जर एखाद्या क्रिकेटरला भेटायला चान्स मिळाला तर तू कोणाला भेटणार, सचिन रमेश तेंडुलकरला की विराट कोहलीला. त्याने उत्तर दिलं विराट कोहली. ही फॅन फॉलोईंग आहे ही फॅन फॉलोईंग आहे त्यामुळे RCBला खूप मोठा सपोर्ट आहे. परंतु मॅडमने सांगितलं नाही मी सचिन रमेश तेंडुलकरला भेटणं पसंत करेल कारण की गॉड ऑफ क्रिकेट आहे आणि तो गॉड ऑफ क्रिकेट फक्त त्याच्या 34,000 धावेमुळे नाही आहे. 24 वर्ष क्रिकेट खेळला त्यामुळे देखील नाही आहे. त्याचं वर्तणूक जे मैदानाच्या आतमध्ये आहे पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं हसत मात्र मैदानाच्या बाहेर येणं मैदानाच्या बाहेर देखील प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलणं हे त्याला गॉड ऑफ क्रिकेट बनवतं आणि आपण बघू शकतात त्यामुळेच सगळ्याच्या मनामध्ये तुलना देखील करू शकत नाही कोणासोबत कारण की सचिन हा अलग क्रिकेट आहे. इथे स्विच हिट परंतु वेगाने गोलंदाजी होत असताना गौरवचं कौतुक आहे तेवढं कमी. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केलाय आणि एक नाही 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 33 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थांबवून ठेवलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये हल्ला झाला. ते विकेट आल्यानंतर हल्ला झाला. ऋषीसारखा बिग विकेट मिळाल्यानंतर मात्र गोलंदाज महाग ठरला. मागच्या ओव्हरमध्ये गौरव तयार. चांगला चेंडू आहे प्रॉपर ब्लॉक चेंडू परंतु टायमिंग प्रॉपर झालंय. इथे बघूया चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय फेकी आहे रनिंग बिटवीन द विकेट. साईलला सुधारावी लागेल
या कोणत्याही मैदानावर 2 धावा आहेत, कारण की जवळजवळ वाईड लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावतोय आणि जवळजवळ तुम्ही बघता तर सरळ जी मोटरी आहे तिथे जाऊन अडवतोय. 2 झाल्या पाहिजेत, 2 झाल्या पाहिजेत. खराब रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटचा खेळ फक्त षटकार चौकार नाही, सिंगल डबल. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, क्रिकेटचा श्वास म्हणून ओळखला जातो आणि तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. धावा 34 असतील मला तर वाटते स्कोरबोर्डला. शॉर्ट बॉल आहे, खराब बॉल आहे. इथे मात्र पुलचा फटका आहे. लॉंग लेग रिजनला चेंडू गिरातोय. मोठे लाईन चौकार. बॅट्समनची इतकं चांगलं आयोजन नियोजन अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आजपर्यंत पाहायला मिळालं नाही. गुड बॉल. अगदी टप्पा पडल्यावर जात असताना बाहेर डॉट बॉल आलाय. ही लाईन आणि ही लेंथ आणि हा बाउन्स तुमच्या खांद्यामध्ये जर जादू असेल तर शांत ठेवण्याची ताकद असेल तुमच्यामध्ये. षटक क्रमांक 3 समाप्त. धावा झाले त्या म्हणजेच 38. 38 धावा धावपलकावर. यस डीजे. याय काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. हे सोनियाचे नयन माझ्या माया घायल्या धार ग, माया घायल्या धार ग, म्हणतात सोनियाचा हार ग. इथे पाणी पुरवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं पाणी दिल्याने पुण्य कमावलं जातं आणि हे पुण्य ऋषीच्या भाग्यामध्ये आलंय. यावेळेस आपण बघू शकतात अगदी व्हॉलंटिअरच्या भूमिकेत देखील ऋषी आपल्याला पाहायला मिळते. चला, वेळेचं बंधन असेल हे लक्षात घ्या. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, वेळ कोणाचा गुलाम नाही मित्रांनो. असं म्हटलं जातं वेळ दिसत नाही परंतु बरंच काही दाखवून जातं. आणि यावेळेस सूर्यदेव आपल्या दिशेने पुढे जात आहे. तुम्ही मात्र थोडा स्पीडअप करा, तो मात्र थांबणार नाही आहे हे लक्षात घ्या. वक्त कहता है मैं नहीं रुकूंगा, आने वाले पलों में मुझे खुद नहीं पता मैं हंसाऊंगा या रुलाऊंगा, क्योंकि आने वाले वक्त को चाहो तो भी मैं इस वक्त में रोक नहीं पाऊंगा. पहिलाच प्रॉपर ब्लॉक चेंडू लसित मलिंगा स्टाईल ही गोलंदाजी होत असताना अगदी मात्र तो प्रॉपर ब्लॉक चेंडू अक्षयचा हाताळला जातोय. कॅप्टनची भूमिका निभावत असताना अक्षय सुपर चेंडू हाताळला जातोय. 1 धाव. धावसंख्या 39. 39. अगदी ऍक्शन सर्वांना आठवणीची ऍक्शन. श्रीलंकेचा हुकुम इक्का गोलंदाज, लेजंडरी गोलंदाज ज्याने जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजाला घडवलं असं म्हणायला हरकत नाही. लसित मलिंगा ती स्टाईल आहे. काय चेंडू हाताळलाय. वेगावर स्वार, क्रिकेटचा आर तेच तरार. गोलंदाजी वाऱ्याशी बोलतोय गोलंदाज. वसीम अक्रमची आठवण करून दिली. इथे आपण बघू शकतात ब्रेटलीची आठवण करून दिली, शॉन टाईटची आठवण करून दिली, शोएब अख्तरची आठवण करून दिली. त्यांचे चेंडू 150+ पाहायला मिळायचे 150+ स्पीडने. आणि बघूया फलंदाज साहिल तयार, गोलंदाज राऊंड द विकेट तयार. काय बॉल टाकला. एक परंतु क्षेत्ररक्षण खराब होत असताना 1 धाव पूर्ण आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. काय प्रॉपर गोलंदाजी होत असताना असं म्हटलं जातं प्रॅक्टिसमध्ये जेव्हा 100 वेळा आपण यॉर्कर चेंडू टाकतो तेव्हा जाऊन मॅचमध्ये 1 वेळा यॉर्कर चेंडू पडतो. आज 2 वेळा पडलेत लगातार. मात्र यावेळेस यॉर्कर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वकार युनिटची आठवण करून देत आहे हा गोलंदाज अक्षय. ना हम अमिताभ ना दिलीप कुमार, हम हे सीधे साधे अक्षय. फटका इकडे मात्र खेळलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 2 क्षेत्ररक्षकामध्ये गडबड. आणि आपण बघू शकता जो नियम आहे इंटरनॅशनल तो मात्र इकडे रूल असेल तर मात्र नक्कीच
तो दिला जाईल. चला, जो इंटरनॅशनल रूल अँड रेग्युलेशन, आपण जर रुमाल ठेवणं गोलंदाजी करत असतील तर तो रुमाल सांभाळणं देखील गरजेचं आहे. आणि एक चांगला चेंडू होता, परंतु त्यावर मात्र नो आणि 2 धावा. स्कोरबोर्ड 3 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43 4-3 43. आणि फ्री हिट आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र चेंडू, उघडे डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चेंडूचे आले ते म्हणजेच 2 चेंडू बाकी आहेत. ऑन साईडला फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षक आहेत. पुढच्या वर्षी लहान मुलाची एक टीम नक्कीच इकडे पाहायला मिळेल. जे क्षेत्ररक्षक, त्यामध्ये आपण बघू शकतात की फ्युचर अगदी ब्राईट आहे. ग्राउंडिंग फिल्डिंग अगदी पाहायला मजा यायची. इंटरनॅशनलमध्ये देखील ऑस्ट्रेलियाचा तोड नव्हता, साऊथ आफ्रिकेचा तोड नव्हता. आणि या भागात जर बघायला गेलं तर ग्राउंडिंग फिल्डिंग पाहायला मजा येते. पवनसूत नवली संघाची अगदी मात्र तशीच फिल्डिंग या युवा खेळाडूकडून पाहायला मिळते. खास करून शौर्यचा कॅच दुर्भाग्यवश असं आहे, मयूरकडून चुकी, वेग इकडे जास्त आहे. अच्छा, थँक्यू. किती सुखाने ते स्वप्नात हरवले. असेल 4 सरासरीने 48 बनवल्यात. शौर्यचं थोडं दुर्भाग्य मी म्हणेल की वारा असल्या कारणाने वायरलेस कॅमेरा आहे आणि तो क्षण जो आहे तो त्या कॅमेऱ्यामध्ये आला नाही. नाहीतर खऱ्या अर्थाने ओमसाई स्पोर्ट्ससाठी देखील चांगले व्ह्यूवर्स मिळाले असते त्या कॅचला. अगदी कित्येक कॅच टाकले जातात, आपण बघू शकतात यूट्यूबला, ज्यामध्ये 70-70ने भिवंडीच्या ज्या कॅचेस, डहाणूचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सुपर कॅच करताना अगदी तशी कॅच ही देखील पाहायला मिळाली. त्याहूनही चांगली म्हणेल मी, कारण की समोर डाय करून कॅच घेणं एक थोडं सोपं आहे. नजर असते, चेंडू दिसत असतो, परंतु उलटा धावत असणं आणि उलटा धावत असताना कॅच करणं, ते सुद्धा वर्ष 15 या वयामध्ये कमाल करणं, हे शौर्यने केलेलं आहे. त्याच्या दोन्ही कॅचेस मला खूप आवडल्या. लॉंग ऑफला रिजनला देखील त्याने धावून जी कॅच घेतली खूप चांगली घेतली. अगदी जुन्या क्रिकेट मला आठवलं, जे जुने क्रिकेटर बिना चपलाने खेळायचे, बिना ट्रॅकने खेळायचे, बिना टी शर्टने खेळायचे, शर्टवर खेळायचे, पॅन्टवर खेळायचे. आणि बघायला गेलं तर काहींकडे बॅट देखील नसायचे, बॅट देखील दुसऱ्या टीमकडे मागून खेळायचे. असा क्रिकेट खेळलेला आहे तो म्हणजे 90च्या दशकातील खेळाडूंनी. अगदी टीममध्ये मोजक्या 2 बॅट किंवा 3 बॅट, त्यावर मात्र पूर्ण टीम निर्भर असायची. परंतु आता एक मॅच खेळला नाही म्हणजेच गावची गल्लीची टुर्नामेंट खेळला नाही की मात्र नवीन कोरी करकरीत बॅट घेऊन प्लेयर 11 जणांच्या 11 बॅटेस आपल्याला पाहायला मिळतात. आज पण आपण मैदानावर फिरले ना तर तुम्हाला 20-25 बॅट पाहायला तर नक्की मिळतील. स्पीडअप ठेवा खेळायला. फटका इकडे फसलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक अबी कॅच करेल. स्ट्राईकवर हा देखील एज लागले. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. अगदी चांगला प्रयत्न केला होता. शेवटच्या क्षणाला मात्र आपण बघू शकतात कॅच सुटला जातोय. महिला वर्ग देखील ज्या बसलेल्या होत्या त्या उभ्या झाल्या होत्या की कॅच होईल का नाही, होईल का नाही, परंतु अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप.
तर गावचीच स्पर्धा आहे. कोणाला सपोर्ट करायचा आणि कोणाच्या विरोधात उभं राहायचं हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इज मोस्ट रन इन T20 विदाउट डिसमिस 318. तिलक वर्मा, अगदी तिलक लावलाय तिलक वर्माने. कालची इनिंग विसरणार नाही कोणी. 72 धावा, 1 किल्ला लढवला आणि इथे फटका यावेळेस खेळला जातोय साहिल मोरेच्या बॅट मधून. षटकार 6 धावा. डीजे सहा धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 55-55. थोडी चांगली थोडी खराब अशी गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. 3 बॉल झाले. जुना बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या षटकातील टॉससाठी रेडी राहायचंय. एज लागलाय इकडे, मात्र स्ट्राईक नक्की मिळणार. गडबड गडबड गडबड. स्ट्राईक आली साहिलला, कारण की नो स्ट्राईक. वन साइड हीरो है, वन साइड हीरो कोण पाठवा. विकेट. यस डीजे बजाव. चेंडू गोलंदाज तयार. धावा झाल्यात 56. आणि इकडे मात्र चांगला चेंडू. 1 धाव मिळेल का. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु एकच स्टंप असल्या कारणाने इथे रिक्स उचलली नाही आणि एकच धाव मिळेल. अब तक 56 बने. 57 का टारगेट रहेगा. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है, नो वन साइड हीरो है. हीरो है, यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो है. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट. चर्चेत आहे महाराष्ट्राचे. चर्चेत आहे महाराष्ट्राचे. चर्चेत आहे महाराष्ट्राचे. नाव कमवले हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट. ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो. वन साइड हीरो है, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है, वन साइड हीरो है. सूर्या जोशी आहे. सासूने केली पाठीना. येस, आम्हाला लागलेले दाते आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांची नावं देखील घेतली जातील. जसजसं वेळ भेटेल तसं स्पर्धेसाठी जे दाते लावले त्यांची नावं मी घेतोय. गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब ग्रामपंचायत नांदगाव श्री समीर दादा सुभाष मोरे यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ते पालघर विधानसभा संघटक शिवसेना देखील आहेत. त्यानंतर गावचे द्वितीय नागरिक उपसरपंच साहेब ग्रामपंचायत नांदगाव श्री धीरजजी कमळाकर गावड द्वितीय पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पालघर देखील ते आहेत.
त्यानंतर श्री सिद्धेश अनंत महाले शिवसैनिक त्यांनी आम्हाला तृतीय पारितोषिक दिलेलं आहे. श्री मनीष कमळाकर पाटील ग्रामपंचायत सदस्य नांदगाव चतुर्थ पारितोषिक दिलेलं आहे. श्री चिराग राणे समाजसेवक त्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. चला मॅचला सुरुवात करा. यानंतर सेकंड सेमीफायनल कोणाची आहे ते आमच्यापर्यंत पोचवा नावं. ऐजक आमच्यापर्यंत नावं पोचवा. सेकंड सेमीफायनल कोणाची आहे? शिवशक्ती 11 आणि भंडारी सेना. पहिलाच बॉल, पहिलाच तडाखा. इथे मात्र पाठवलाय 6 धावेसाठी. Pond's Detox Face Wash with activated charcoal formula. Pollution काढतो आणि ब्राईट स्किन देतो. युवा सेना तालुका युवा अधिकारी यांनी आम्हाला सर्व सन्मान चिन्ह दिलेले आहेत, त्याकरता त्यांचा धन्यवाद. श्री रोशनजी गावड समाजसेवक यांनी आम्हाला युट्यूब लाईव्हचा खर्च दिलेला आहे, त्याकरता त्यांचा धन्यवाद. पहिलाच बॉल, अलग शैली, अलग ताकद. ॲडम गिलक्रिस्ट, क्रिस गेल इकडे जय सूर्याची आठवण करून देताना पाहायला मिळते. वर्ल्ड कप आणि श्रीलंकेने एक अलग रणनीतीने टीम उतरवली की 15 वर्ष पॉवर प्ले, त्या पॉवर प्ले मध्ये अटॅक करायचं. त्या अगोदर त्या पॉवर प्ले मध्ये डिफेन्स करत असायचे, विकेट सांभाळायचे. आणि सनत जयसूर्याची बॅटिंग जशी बोलत होती ना, तशीच बॅट बोलत असताना यावेळेस पाहायला मिळते. अक्षरशः त्याची बॅट चेक देखील केली होती, इतका फॉर्मला होता तो. आणि श्री मयुरेश पाटील शिवसैनिक आर्थिक मदत केलेली आहे. श्री राजेंद्र विठ्ठल पाटील मालक शिवकृपा बिट्स व ओम साई हॉटेल नांदगाव आर्थिक मदत आहे. श्री कांती विठ्ठल पाटील मालक हॉटेल साई सावली आर्थिक मदत. सर्वांचं धन्यवाद. धावा झाल्यात त्या म्हणजेच 12. काय मारा होत असताना फलंदाजाचा हवाई फायर. पुन्हा एकदा फटका सजवला, गॅप मध्ये आहे, नाही थांबणार, निघून जाणार. चौकार चौकार चौकार. स्ट्रोक बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. 58चं टार्गेट आहे. गौरवला माहिती आहे मला उभं राहावं लागेल, फायनलला पोचायचं आहे तर मात्र उभं राहावं लागेल. शेवटचा चेंडू आहे, धावा झाल्या त्या म्हणजेच 17-17. थोड उत्तर देत असताना तयारीकडे मात्र आदर खेळण्याबद्दल इथे एक धाव म्हणून काम जस्ट उत्तर येते. एक धाव पहिल्या षटकात विकेट केला. 18 धावा.
आता नाही केलं तर मात्र 1 वर्षाची वाट बघावी लागेल. आणि 1 वर्षाचं महत्त्व त्याला विचारा, जो परीक्षेत नापास झाला असतो, त्याला पुन्हा एकदा त्याच वर्गात बसावं लागतं. 1 महिन्याचं महत्त्व त्याला विचारा, ज्याची पेमेंट नसते झाली, तो कशा रीतीने आपलं घर चालवतो. 1 हप्त्याचं महत्त्व त्याला विचारा, जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो. 1 दिवसाचं महत्त्व त्याला विचारा, जो उपाशी असतो. 1 तासाचं महत्त्व त्याला विचारा, जो कोणाची वाट बघत असतो. 1 मिनिटाचं महत्त्व त्याला विचारा, ज्याची ट्रेन सुटली असते आणि पूर्ण रात्र प्लॅटफॉर्मवर काढावी लागते. आणि 1 सेकंदाचं महत्त्व त्याला विचारा, जो अपघातातून वाचला असतो. इथे आता नाही केलं तर मात्र 1 वर्ष वाट बघावी लागेल. ऋषी तयार, गोलंदाजी मार्कवर आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रायगडचा टायगरचा आठवण करून देणारे स्ट्रोक मागचे पाहिले आणि त्याचं नावाने त्याला संबोधित देखील केलं जातं, म्हणजेच उस्मान, नांदगावचा उस्मान, मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. यस, अगदी तंतोतंत वाटतोय. कोणी नवीन आलं, आपण सांगितलं ना उस्मान खेळतोय, तर तो सांगेल यस खेळतोय. अगदी हाईट देखील, स्टाईल देखील, सर्व काही पाहायला मिळते. यावेळेस फटके देखील उस्मान सारखे, हे त्याचे ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. 6 धावा. मनीषा भटकने जागी झाली. आणि हरल्यानंतर आपण आपली भूमिका विसरून चालणार नाही. ज्यांनी मात्र ही जिम्मेदारी घेतलेली आहे, जी स्पर्धा भरवलेली आहे, त्या कोर कमिटीला सगळीकडे राहावं लागेल. काय फटका आहे, अगदी मात्र उस्मानचं नाव घेतलं आणि इकडे मात्र वकीलने सांगितलं यस हीच नाही नाव घेतलेलं आहे. सन्मान दिला. धावसंख्येचा विचार केला तर 28 मला तर वाटते स्कोर कार्डवर आहेत. चेंडू फेकून झाले 4. शेवटचा चेंडू. ऋषी तयार, फलंदाज तयार, 2 मोठे हिट, 2 डॉट. शैलेश ठाकूरचं एटीएम सकाळपासून ओपन आहे. मयूरच्या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस. 1 0 0 आणि 0. कालच्या रात्रीमध्ये आयोजक टीम खेळत होती GNCC मैदानावर. तेव्हा कृष्णा, जो मात्र कृष्णा डेकोरेटचा ऑनर होता, त्याने मात्र तब्बल मॅच जिंकल्यावर 15,000 लावले होते. आणि धावा झाल्यात त्या म्हणजेच 29 झालेत बघा. 28 मी सांगितले होते, त्यानंतर तुम्ही 1 काढली, तर 28 नंतर 1 29 होणार. स्कोरबोर्ड 29 आहे आणि 58चं टार्गेट आहे, हे देखील लक्षात घ्या. मला तर वाटते बरोबर 29 झालेत आणि बरोबर 29 आता व्हील 2 in 1 मध्ये 7 फुलांच्या सुगंधासोबत बचत देखील. आता 4 किलो व्हील वर 100 रुपयांची बचत. यावेळेस तयार. 15 चेंडू 29 धावा मॅच जिंकण्यासाठी. आणि सेमीफायनल जिंकल्यावर कृष्णाने
लगेच त्या टीमला 15,000 कॅश दिले होते. अगदी मोठं बक्षीस पाहायला मिळालं. मोठी स्पर्धा, अगदी मोठं आयोजन. आणि त्यानंतर त्या रात्रीनंतर डायरेक्ट मी इथे नांदगावला किनारपट्टीला, अगदी बघायला गेलं तर किनारपट्टीचा संघ टेनिस क्रिकेटमध्ये जो नाव मोठं करतोय आपल्या पालघर भागाचं, ते म्हणजेच दोन मी आवर्जून नावं घेईल. एक तर धाकटे डहाणू, मात्र प्रीतमबारीचा संघ जो भिवंडी मुंबई येथे जाऊन खेळतोय. आणि त्यानंतर ध्रुव 11 सातपाडी आपल्याला पाहायला मिळाला. भिवंडीमध्ये जाऊन गोरसाई बीला हरवणं म्हणजेच जंगलामध्ये जाऊन वाघाला ललकारणं असं म्हणायला हरकत नाही आणि त्याला पराजित करणं हे देखील पाहायला मिळालं. परंतु त्यांचा वाघ भावेश पटेल, कारण की ISPL आजपासून मला तर वाटते सुरू होत आहे आणि त्यामुळे मात्र ISPLला ज्याची वर्णी झालंय त्या खेळाडूला मात्र कोणतीही टेनिस स्पर्धा जोपर्यंत ISPL संपत नाही खेळू शकत नाही. त्यामुळे भावेश पटेल खेळला नाही. आणि आपल्या भागातून जर बघायला गेलं तर किनारपट्टीचा एक खेळाडू ISPL मध्ये खेळताना दिसेल, तो म्हणजेच प्रज्योत अंभिरे, मॅन फ्रॉम वरोर गावचा वरोर एक्सप्रेस आपल्याला श्रीनगर टीममधून पाहायला मिळेल ना. माजी मुंबईमधून पालघरचा सुपुत्र, तो म्हणजेच नवली गावाचा आपल्याला पाहायला मिळेल करण मोरे, रन मशीन करण मोरे देखील पाहायला मिळेल माजी मुंबईमधून. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटची. वाईट दिला नाही, वाईड आहे, यस वाईड आहे. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरर थोडे गुंग होते, आपापसात मात्र बोलत होते, त्यामुळे मात्र वाईटकडे लक्ष गेलं नाही. धावा झालेत म्हणजेच 30-28 पाहिजेत. काय फटका खेचलाय यावेळेस, फटका प्रॉपर टायमिंगने 6 धावेसाठी लॉंग लेगला क्रॉस करणार. षटकार रेड. चौकार येतोय, नशिबाचा चौकार मिळतोय. इकडे हिट केलं होतं आपल्याला पाहायला मिळते 1 डाऊनच्या रूपामध्ये आला. चेतन वरून आठवलं की नक्कीच ज्या खेळाडूचं करिअर इंटरनॅशनलचं पूर्णपणे समाप्त झालं, जावेद मियादादा आणि चेतन शर्मा. 1 बॉल 6 धावा आणि षटकार खेचला होता जावेद मियादादाने. टॉस साठी यायचं शिवशक्ती आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल भंडारी सेना. चला, जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांना मी विनंती करेल, इथे जर आपण उपस्थित असतील मैदानावर तर कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. समीरदादा मोरे, धीरजदादा गावड, सिद्धेश महाले,
मनीष पाटील, चिराग राणे, परीक्षित ठाकूर, पंकज ठाकूर, रोशन गावड, मयुरेश पाटील, राजेंद्र पाटील, कांती पाटील, प्रीती मोरे. बघा आम्ही मान्यवरांची नावं घेतली. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर या. आमच्या मुख्य व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. धावा झाल्या त्या म्हणजेच 40 आणि 3 ओव्हर, 10 चेंडू 18 पाहिजेत. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. इथे गौरव आउट झाला तर मात्र पुन्हा एकदा झुकू शकते फिल्डिंग टीमकडे, परंतु गौरव जोपर्यंत आहे तोपर्यंत ही मॅच बॅटिंग टीमकडे असं म्हणायला हरकत नाही. 10 चेंडू 18 धावा. अगदी वेळ घेतलेला आहे या मॅचमध्ये. पुढची मॅचचा टॉससाठी मी लास्टचा आणि अंतिम कॉल करेल. शिवशक्ती आणि भंडारी सेना, शिवशक्ती भंडारी सेना. आणि ओव्हर देखील आपण कन्फर्म करून घ्या. स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीम हौशी नांदगावला विनंती करेल स्पीडअप ठेवा. गोलंदाज जिग्नेश. खराब चेंडू आहे आणि इकडे चौकारी. 4 धाव पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड 4 ने पुढे जाईल. वारा घुमा है बाजीका, गाना बजाओ तेजीका. थैंक यू मास्टर. कुकर मध्ये Heavy flow days प्रेशर of वाढतं bloody real. तेव्हा शिट्टी वाजते. Steam powering. इथे देखील हे गोलंदाजी पॅड्स काही कामाचे नाहीत. चौकार. Introducing एवढे new काय? Whisper Ultra. Up to no gap, no leaks. Curve चांगला technology चेंडू मुळे आहे. त्याचे अगदी wrist center आपल्या यावेळेस आपण शरीराप्रमाणे बघू फिट शकता. घेते. So up to no खेळण्याचा gap, प्रयत्न no केला leaks. ball. Whisper सुरू फक्त ₹65 वाईड पासून. चेंडू, तीक्ष्ण नजर असं म्हणतात. पंचाची नजर जी आहे ती घारीची नजर असते. त्याला सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. ज्याप्रमाणे यावेळेस काय फटका आहे. फ्लॅट 6 षटकार. डीजे चेंडू जाऊ गेला. पुढे जाऊन अवबंद झालेले आहेत. आता मात्र बघायला गेलं तर 8 मध्ये 6 ची गरज हो नव्हता. पहिल्या मॅच विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये साईड पहिल्या मॅच मध्ये असं वाटलं होतं या छोट्या टीम मध्ये सर्वात कमजोर टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच दिव्य दृष्टी. आणि मॅन ऑफ द मॅच सांगायची बोलायची गरज नाही.